Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. CSMT ते सोलापूर दिशेनं धावणाऱ्या वंदे भारत गाडीचा डबा जो आहे तो काल पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या परिसरामध्ये घसरलेला होता. रात्रीच हा अपघात झाला. त्यानंतर आपण पाहतो की रेल्वे प्रशासन जे आहे रात्रीच कामाला लागलेलं होतं, कारण या सगळ्या परिसरामध्ये घबराट वातावरण जे आहे ते प्रवाशांमध्ये निर्माण झालेलं होतं. मात्र रात्री 2 वाजता हे सगळं काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर गाडी जी आहे ती यार्डामध्ये पाठवण्यात आलेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरचा आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये आता काम पूर्ण झालेलं आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी जे आहे इन्स्पेक्शन करताना पाहायला मिळतात. परिसरामध्ये अपघात झालेला आहे तो नक्की अपघात कशावरून झाला याचं कारण जे आहे आपण पाहतो की अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी शोधलं जाते. मात्र सकाळच्या सत्रामध्ये हे सगळे वरिष्ठ अधिकारी आपण पाहतो की सगळ्या परिसरामध्ये इन्स्पेक्शन करताना पाहायला मिळतात. वंदे भारत गाडी जी आहे ती यार्डामध्ये पाठवण्यात आलेली आहे. CSMT ते सोलापूर या दिशेने ही जाणारी गाडी होती. मात्र सुदैवाची गोष्ट म्हणजे याच्यामधला कोणताही प्रवासी जो आहे तो जखमी झालेला नाही. सगळे प्रवासी जे आहेत ते सुखरूप आहेत. मात्र या सगळ्या परिसरामध्ये अपघात झाल्यानंतर आपण पाहतो की रेल्वेचे कर्मचारी रात्रीपासून जे आहे ते काम करत होते आणि सध्या आता काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. अगदी थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा मुंबईच्या दिशेने आणि मुंबईवरून थेट पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुद्धा सुरू होऊ शकते. मात्र या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं रात्री वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं होतं. अनेक प्रवासी जे आहेत ते 5 ते 6 तासांपासून रेल्वे स्टेशन परिसरामध्येच आपल्याला पाहायला मिळाले आणि सध्या आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये आता लांब पल्ल्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या सोडायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या परिसरामध्ये अपघात झालेला होता तिथलं काम जे आहे ते आता जवळपास पूर्ण झालंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.